मैं राजस्थान से हूँ और मैं टिस की स्टूडेंट हूँ। एंड अभी आज सुबह सर हमारे पास आए और उन्होंने बताया कि ट्री प्लांटेशन ड्राइव हो रही है, और उसको सुन के हमारी क्लास के सारे बच्चे बहुत ही एक्साइटेड हो गए थे और खुश हो गए थे, और सबने बोला कि हम भी चलेंगे। एंड सबकी तरफ से बहुत ज़्यादा एक्साइटमेंट आया था। सर ने भी बहुत सपोर्ट किया, सर ने एकदम सब चीज़ के लिए हाँ किया और हमें यहाँ पे लेके आया और हमें चांस दिया कि हम लोग फर्स्ट हैंड इन सब चीज़ों को एक्सपीरियंस कर पाए और जितना भी छोटा बहुत हमारा योगदान है हम कर पाएँ। प्रेक्षकांनो, मी आहे परमेश्वर. मी आलोय तुळजापूर येथील मोरडा या गावी आणि आपल्या धाराशिवमध्ये 12 तासात दशलक्ष झाडं लावण्याचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न हे चालू आहे आणि ते 100% पूर्ण होईल. कारण धाराशिवमध्ये पूर्ण धाराशिवचे लोक, जनप्रतिनिधी असतील किंवा समाजसेवी संघटना असतील, विद्यार्थी असतील, व्हॉलेंटियर्स असतील, सर्व मिळून हे झाडं लावण्याचं काम करत आहेत. आणि हे खूप मोठा उपक्रम आपल्या धाराशिवने हाती घेतला आहे. हरित धाराशिव अभियान 2.0 असं याचं नाव आहे. तर आपण ते काम कसं चालू आहे प्रत्यक्षात पाहूयात. या चला. आपल्यासोबत कोळी सर आहेत, RFO उमरग्याचे, आणि त्यांना आपण विचारू कसं चाललं आहे आणि काय याचं होणार. सर, मी शिवानंद कोळी, RFO उमरगा प्रादेशिक. आपल्या हरित धाराशिव अभियानांतर्गत या ठिकाणी 66,000 वृक्षाची रोप लागवड करण्यात येत आहे आणि या ठिकाणी 2.20 हेक्टर क्षेत्रावर ही लागवड होत आहे. या ठिकाणी जवळपास 62 प्रजाती आपण आज या ठिकाणी लावत आहोत आणि लावल्यानंतर प्रत्येक झाडाला या ठिकाणी QR कोड लावलेला आहे आणि स्वयंसेवक आणि आपल्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत मोबाईलद्वारे त्या QR कोडला स्कॅनिंग करून त्याची नोंद ऑनलाईन या ठिकाणी होत आहे. बरं सर, आता हे झाडं लावलेत, पण याला आपण जोपासण्यासाठी काय आपल्याकडे उपाययोजना? हां, याला आता या लागवड झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला एका साईडला एक संरक्षणासाठी एक मजूर आहे आणि पाण्याची या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तर हे जे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 हे उपक्रम राबवला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि दशलक्ष झाडं लावायचा विश्वविक्रम करायचा आहे. तर यासाठी कुठल्या संघटना किंवा कोण व्हॉलेंटियर कसं काम करत आहेत? या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व विभाग, प्रामुख्याने वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि वन्यजीव विभाग आणि इतर सोयी संस्था या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. खरं तर या मोरडा गावामध्ये उत्सवाचं स्वरूप या वृक्षारोपणाला आलेलं आहे. कारण तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, ढोल ताशे तुताऱ्या या गजरात लोकांचं स्वागत होतं आहे आणि लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी ढोल ताशे नगाडे पूर्ण गोल फिरत आहेत. लोकही उत्साहाने काम करत आपल्यासोबत आहेत. मोरडा गावचे सरपंच, त्यांना विचारू यांच्या गावातून कसा लोकसभातून काम होत आहे. माझं नाव श्री ज्ञानेश्वर भैरू पांडागळे, ग्रुप ग्रामपंचायत मोरडा तडवळा. आज आमच्या गावातून ही 20 लोक आज आमच्या शिवारामध्ये वृक्षारोपण होत आहे. तर आम्हालाही आमच्या अंतकरणापासून असं वाटतं की उद्याची भवितव्य किंवा ऑक्सिजनसाठी हा निर्णय आमच्या जिल्हाधिकारी कीर्तिकर साहेब व तहसीलदार साहेब व आमचे वनपाल यांनी जी ही निर्णय घेतला आहे अतिशय चांगला आहे. आमचे ग्रामस्थ रघुनाथ सातपते, शेतकरी आणि आमच्या तुळजाभवानी मंदिर संस्थांचे विश्वासराव सातपते व आमचे रोजगार सेवक, आम्ही जवळजवळ 20 जणांची टीम घेऊन आज इथं वृक्ष लागवड करण्यात आलेलो आहोत. तर आपल्यासोबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे काही विद्यार्थी आहेत. खरं तर हे झेनझी म्हणलं तर चालेल, कारण झेनझी वर्ड खूप महाराष्ट्रात, पूर्ण भारतात प्रचलित होत आहे आणि हे सगळे विद्यार्थी वृक्षारोपण करण्यासाठी आले. त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असू शकतो कारण हे आउट ऑफ स्टेट आहेत आणि यांना आपल्या ड्रॉट एरिया, जो आपला दुष्काळग्रस्त भाग आहे, ते अनुभवला यांनी खूप दिवस राहून. आणि इथं झाडं लावून त्यांना कसं वाटतं आपण त्यांना विचारूयात. बोला. नमस्कार, मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा RDचा फर्स्ट इयर स्टुडंट आहोत. तुम्ही बोला. आम्ही सगळे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे इकडे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे कॅम्प होत आहे, जिथे 300 झाडाच्या अधिक जास्त लावण्यात येत आहे, आम्ही सर्व विद्यार्थी कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी आलो आहोत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे जे रुरल कॅम्पस डेव्हलपमेंटचा जो स्पेशलायझेशन आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही कॅम्पसमध्ये बघू शकतात की कॅम्पसमध्ये खूप ग्रीन इन्व्हायरमेंट आहे आणि त्याच माध्यमातून आम्ही प्रेरणा घेऊन ह्या कॉन्ट्रीब्युशनला सपोर्ट करण्यासाठी आलो आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने आणि चांगल्या सपोर्टने याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. आणि वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण आम्ही 300+ एक विद्यार्थी स्कॅन करून त्याचा रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.
धन्यवाद. माझं नाव वैभवी आणि मी टाटा इन्स्टिट्यूटसोबत मी धाराशिव जिल्ह्याची रहिवाशी पण आहे आणि मी लहानपणापासून बघितलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये किती दुष्काळ आहे आणि पाण्यासाठी म्हणजे मी पण स्वतः स्ट्रगल केलेलं आहे. मी बघितले मोठ्या मोठ्या लाईन्स वगैरे. पण जर हे झाडं आता जे धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण लावतो आहे त्यानंतर जी हरित क्रांती होईल त्यानुसार पाऊस पण येईल आणि होपफुली की जो पाण्याची समस्या आहे आपली ती पण कमी होईल. त्यामुळे मला ह्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करून खूप चांगलं वाटलं. सोबतच माझ्या क्लासमेट्सनी पण केलं, त्यासाठी पण मला खूप छान. बरं, जेनझीला काय सांगशील तू, तरुणांना काय सांगशील, झाडांबद्दल काय अवेअरनेस काय सांगशील? अवेअरनेस की झाडं आपण लहानपणापासून किंवा जेव्हापासून आपण शिकतोय तेव्हापासून ऐकतोय की झाडं लावा, झाडे जगवा, ह्या आपण ब्रीदवाक्य खूप सारे ऐकतोय, पण खरंच आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत नाही. पण आता हे जे वेगवेगळे प्रोग्राम होतात, ट्री प्लांटेशन किंवा आपण काही पण शेतामध्ये झाडे लावणं, कोणाकोणाला आवड असते आणि त्यानुसारच आपण अशीच आवड आपल्यामध्ये निर्माण करून ठेवली पाहिजे आणि नसली तरी ती आपण एकमेकांच्या सोबतीने केली पाहिजे. थँक्यू. तर हे बघा, हे आहे तरुण जेनझी. बोलायचं आहे? बोलिए, आप कहाँ से बोलिए. तो हम सबको बहुत अच्छा लगा देखकर कि जितना भी थोड़ा बहुत हमसे हो सकता था हमने किया. उन लोगों ने बहुत अच्छे अरेंजमेंट्स कर रखे थे, पानी वगैरह सबके, और कैप्स वगैरह भी दी काफ़ी बच्चों को. तो हमें वो सब देख के बहुत अच्छा लगा. तो हम बस थैंक यू बोलना चाहते हैं सर को और बच्चों को कि सब लोगों ने मिलजुल के इतना अच्छा करने की कोशिश करी है.